शेतकऱ्यांसंदर्भात जे प्रशासनानं केलं पाहिजे, सरकारने केलं पाहिजे, तो करत नाहीये. आजच्या कॅबिनेटमध्ये या सगळ्या विषयावरची संपूर्ण माहिती, संपूर्ण आढावा आणि संपूर्ण तपशील आपण त्या ठिकाणी घेतला आणि अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची जी परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांवर, जनावरांवर, पिकांवर ज्या ठिकाणी आली आहे त्या सगळ्यामध्ये संवेदनशील पद्धतीने यात काय मार्ग काढता येईल या संदर्भातले सर्व आदेश माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत। जे नियमांमध्ये बसते ते तर अधिकाराने देणारच आहोत, जे नियमाच्या वर जाऊन अधिकारात दिलं पाहिजे त्यासाठीचे आदेश आणि निर्देश जिल्हाधिकारी किंवा स्थानिक स्तरावर त्या ठिकाणी दिलेले आहेत। सर्व पंचनामे एकत्रित करूनच आपण त्या ठिकाणी मदत करावी असा विषय न ठेवता जसे जसे पंचनामे गोळा होतील तसं तसं मदतीचं काम सुरू करावं। 2200 कोटीच्या वर शासन निर्णयातनं पैसे त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी देऊ केलेले आहेत आणि त्यामुळे विरोधकांचं म्हणणं हे कदाचित आजच्या परिस्थितीला, सत्य परिस्थितीला धरून नाही। सर, विरोधकांनी असं देखील म्हटलंय शेतकरी कर्जमाफी देखील करा अशी मागणी केली। विरोधकांनी म्हटलंय शेतकरी कर्जमाफी पण असाच। आज जो काही पूर परिस्थिती आणि झालेलं नुकसान आहे त्यातून आज त्याला मदत करणं ही प्राथमिकता आपली आहे। संपूर्णतः आपल्या शेतकऱ्याला कुठलाच त्रास होऊ नये, कर्ज सोडा अन्य कुठलाच त्रास होऊ नये हीच सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय नियमात बसून सरकार घेईल हे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या टीव्ही कमी झालेल्या आहेत असं संजय राऊतांकडून आरोप होतोय। खरं आहे, संजय राऊत यांचा अभ्यास थोडा कच्चा आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या ठेवी 12,000 कोटीने 3 वर्षात कमी झाल्या। राऊत यांना माहीत नसेल हे पाप उद्धवजी आणि आदित्यजींचं आहे। ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री आणि महापालिका आदित्यजी पाहत होते त्याच वेळेला सामान्य माणूस कोरोनाच्या काळामध्ये मदत मागत होता, पण उद्धवजी आणि त्यांचे सहकारी असलेल्या जवळच्या बिल्डर मित्रांना मदत करण्यासाठी जी प्रीमियमची खैरात वाटली आणि पैसे बिल्डरांकडनं घेण्याचा निर्णय केला, त्या प्रीमियम मधून 12,500 कोटीचा खड्डा मुंबई महापालिकेला पडला आणि तोच 12,500 कोटी मधला खड्डा या 3 वर्षातल्या ठेवींमध्ये दिसतोय आणि म्हणून या खड्ड्याची पूर्ण जबाबदारी ही उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांची आहे। सर, आज ते बायोडेटा तयार करतायत असे नेमकं काय आहे? ज्या पद्धतीची विधानं फुटकळ राऊत करतायत त्यांना मला सांगायचं आहे, भारत पाकिस्तानच्या विरोधात 2दा जिंकला, तुम्ही भारतीय संघाचं एकदाही अभिनंदन केलेलं नाही। 2 घटना समोर आलेल्या आहेत। राजीव गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा हे असं म्हणाले की पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला घरात गेल्यासारखं वाटतं। पाकिस्तानशी घरोबा मांडणाऱ्या काँग्रेसच्या सल्लागाराच्या विरोधात संजय राऊत बोललेले नाही। तिसरी घटना सुद्धा आपल्याला माहिती आहे, यासीन मलिक यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानमध्ये राहणारा हाफिज याला यासीन मलिक म्हणाले ते भेटले तर ज्याने मुंबईवर हल्ला केला, देशावर हल्ला केला, त्या हाफिज मास्टरमाइंडला यासीन मलिक भेटला म्हणून प्रतिज्ञापत्रात तो असं सांगतो काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांनी त्याला शाबासकी दिली, त्याला अप्रिशिएट केलंय। या विरोधात संजय राऊत बोललेले नाहीत। म्हणजे पाकिस्तान पूरक का पाकिस्तान पराभव अशा गोष्टी झाल्यावर पाकिस्तानवर खडे बोल बोलायचे नाहीत, ही भूमिका संजय राऊत यांची। याचाच अर्थ पाकिस्तान रत्न, पाकिस्तान भूषण असं पारितोषिक मिळवण्यासाठीचा अर्ज आणि त्याचे पुरावे आणि विधानं गोळा करण्याचं काम संजय राऊत करतायत। लवकरच उभाटा सेनेच्या संजय राऊत यांना पाकिस्तान भूषण पुरस्कार मिळेल। सर, एक आज कॅबिनेटला एक विषय होता होता
न्यायमूर्तींचा वापरला काय आज कॅबिनेट समोर जी एक दुर्दैवी घटना आपण सगळ्यांनाच माहिती आहे की घाटकोपरच्या पेट्रोल पंपच्या जवळ असलेल्या अवाढव्य होर्डिंग ते पडल्यामुळे दुर्घटना झाल्यामुळे 17च्या वर लोकांचा मृत्यू झाला। त्यावर राज्यस्तरावरची एक विशेष चौकशी समिती स्थापन झाली। त्या चौकशीला पूर्ण पॅरामीटर्स कार्यकक्षा देण्यात आली आणि त्या कार्यकक्षेच्या आधारावर जो रिपोर्ट शासनाचा त्या समितीने शासनाला आणि शासनाने कॅबिनेट समोर ठेवला तो गृह विभागाचा रिपोर्ट स्पष्ट सांगतोय की यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगी न घेता हे होर्डिंग त्या ठिकाणी बांधलं गेलं होतं, लावलं गेलं होतं। जे लावलं गेलं होतं होर्डिंग ते मुंबई महापालिकेच्या अधिनियमानुसार किंवा धोरणानुसार 40x40 असतं तरी 180 फुटाचं होतं। याचा अर्थ धोरणालाही विसंगत होतं। त्या जागेची मालकी महाराष्ट्र सरकारची आहे, पण परमिशनसाठी दाखवण्यात असं आलं की ती जागा जणू रेल्वेचीच आहे आणि म्हणून जागेच्या मालकीबद्दल सुद्धा बेबनावपणा, खोटारडेपणा, चोरी केलेली आहे आणि या सगळ्यामुळे निष्पाप माणसांचा मृत्युमुखी पडला। त्यामध्ये तत्कालीन लोहमार्ग म्हणजे रेल्वेच्या असलेले पोलीस प्रमुख कैसर यांच्यापासून सगळ्यांवर विविध टप्प्यातले दोषारोपण केलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हा रिपोर्ट सर्व प्राधिकरणाला आणि प्रशासकीय व्यवस्थेला पाठवून कालमर्यादेत त्याच्यावर ऍक्शन टेकन रिपोर्ट घ्यावा, ऍक्शन घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत। आशिषजी, पण त्या पॉलिसीवरती आता काय झालंय का, नवीन काय पॉलिसी सुरू करणार किंवा काय नाही? या आधारावर होर्डिंगची नेमकी पॉलिसी राज्यस्तरावर एकच असावी या पद्धतीची चर्चा झालेली आहे आणि संपूर्णतः डिजिटल असो, प्लेन असो, या सगळ्यात पूर्ण विचारांती नवीन एक धोरण राज्यस्तरावर समान पद्धतीचं सर्व नगरपालिका महापालिकांना निर्देश आणि त्यांच्याशी संवाद करून त्या ठिकाणी घ्यावा अशा ठिकाणचा निर्णय झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज तुम्ही सांस्कृतिक मंत्री आहात आणि राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे। याआधी गणेशोत्सव मंडळ असतील, दंगी कला मंडळ असतील, सातत्याने अशा संकटाच्या वेळी मदतीला धावून गेले। तुम्ही काय आवाहन कराल? तुम्ही स्वतः मंडळाचे सभासद आहात। माननीय मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलं की अशा वेळेला सरकार पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण असलेल्या रिसोर्स सहित आपल्या नागरिकांच्या दुर्दैवाने पुरात त्या ठिकाणी अडकलेल्या, दुर्दैवी मृत्यू झालेल्या, अपघात झालेल्या जनावर असो माणूस असो या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, सगळं रिसोर्स उभे करेल। पण आपण हे नेहमीच पाहतो की समाज अशा घटनेच्या वेळेला स्वतः उभा राहतो आणि महाराष्ट्रात ही पद्धती आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे। या गणेशोत्सव नवरात्रोत्सवातली मंडळं सुद्धा यामध्ये स्वखुशीने, स्वताकदीने, स्वप्रेरणेने पूर्ण मदतीला उभं राहतील आणि ते उभे राहिले पाहिजेत अशी अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आशिषजी, मला या ठिकाणी सांगायचं की काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी काल जे काही विधानं केली, प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते बघितल्यावर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर अजूनही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते विधानसभेच्या झालेल्या पराभवाच्या दुःखाच्या गर्तेतून बाहेर निघालेले नाहीत। असत्य, खोटं आणि विपर्यास अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। वर्षाताईंना पाहिजे तर मी त्यांच्या ज्ञानात भर घालायला, त्यांचा बंधू म्हणून मदत करायला सुद्धा तयार आहे। ज्या जागेबद्दल त्यांनी आरोप केला, झू मधल्या ज्या योजनेबद्दल त्यांनी आरोप केला, सर्वात प्रथम तर काँग्रेसच्या अध्यक्षांना मी सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास केला पाहिजे याच्यावर तुमचा आक्षेप आहे, तर वर्षातही त्या झोपडपट्टीच्या मध्ये असलेल्या चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या वस्तीला झोपडपट्टी घोषित करण्याचा निर्णय, स्लम डिक्लेरेशनचा निर्णय आणि भूमिका 2011ला तुमचेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे बिना अभ्यासांती या ठिकाणच्या महायुतीच्या सरकारवर
आरोप करणं तोंडावर पडण्यासारखं आहे. त्यांना माहीत नसेल तर हेही सांगतो, त्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये मंत्रालयातल्या कुठल्याही विभागाने आणि नगरविकास असो किंवा SRA काहीच अवैध केल्याचं समोर नाही. विकासक आस्पेक्ट यांनी सुद्धा काही अनियमित केल्याचं समोर येत नाहीये. किंबहुना या योजनेमुळे मुंबई महानगरपालिकेला या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या पुनर्निर्माणासाठी जो निधी खर्च करायला लागला असता तो पैसाही वाचणार आहे. ती जागा मुंबई महानगरपालिकेच्याच मालकीची राहणार आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बांधकाम झाल्यामुळे महापालिकेचं भांडवली इन्कम वाढणार आहे. आणि म्हणून तद्दन खोटं आणि विपर्यास करणारी विधानं त्यांनी केली आहेत. त्यांना माझं आव्हान आहे, चर्चेला समोर या. त्यांनी काल आरोप जो केला आहे की आस्पेक्ट कमी बसावा म्हणून नियमामध्ये बदल करण्यात आला आणि टेंडर आणि काही सिस्टम यामध्ये कुठलंच काही दिसले नाही. आस्पेक्ट असो वा मंत्रालयातली कुठलाही विभाग असो याने एकही गोष्ट अनियमित केलेली नाही. तिथे राहणाऱ्याला प्रत्येकाला घर मिळणार आहे, नवीन कायद्यानुसार मिळणार आहे. त्या ठिकाणची नियुक्ती जी आहे ती प्रशासकीय आणि न्यायालय किंवा न्यायिक व्यवस्था यातना विकासकाची नियुक्ती झालेली आहे. यात मुंबई महानगरपालिकेचा निधी वाचणार आहे, महापालिकेच्या जागांचे दर वाढणार आहेत. त्या ठिकाणी भांडवली बांधकाम केल्यामुळे त्याचाही फायदा मुंबई महापालिकेला होणार आहे. आणि याला झोपडपट्टी घोषित करण्याचं काम आणि भूमिका काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात केलेली आहे. आशीष जी, हिंदी में जानना चाहेंगे, जो अपोजिशन लगातार ड्रॉट पर ओला ड्रॉट जो होता है उसको करने के लिए मांग कर रहा है और सरकार के ऊपर आरोप लगा किसानों को सही तरीके से मदद नहीं मिल पा रही, इसको कैसे? ये राजनीति का मुद्दा ही नहीं है. आज के कैबिनेट में माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों ने इस पे पर पूरी जानकारी, पूरा ब्यौरा और सभी तथ्यों को चर्चा की है. और उसके बाद 2200 करोड़ से ज़्यादा राशि हमारे किसान भाई बहन और हमारे जो भी प्राणी मात्र जीव जंतु है उनके मदद के लिए वहाँ पर GR निकाले गए और उसको स्थानिक स्तर पर घर हो, जनावर हो या खेती हो, इसको मदद करने का अधिकार दिए हुए हैं. शायद विरोधी दल इसको समझे और लोगों की मदद करे तो ज़्यादा फायदा होगा. अपोजिशन जिस तरीके से क्रिकेट पर पाकिस्तान को सपोर्ट कर रहा है, संजय राउत लगातार पाकिस्तान की बात कर रहे हैं और भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड को न बधाई दे रहे हैं न भारतीय क्रिकेट को बधाई दे रहे हैं. संजय राउत और उबाटा सेना, इनके लगातार बयान और उनकी भूमिका और ICC के चेयरमैन जय शाह इनके ऊपर की हुई आलोचना, ये देखकर मैं इतना ही कह सकता हूं कि संजय राउत ये अपने आप को पाकिस्तान भूषण ये अवार्ड मिलने की तैयारी में लगे हैं. 2 बार भारत ने पाकिस्तान का क्रिकेट में पराभव किया. उबाटा सेना और संजय राउत ने हिंदुस्तानी टीम का अभिनंदन भी नहीं किया. ये बात स्पष्ट है कि जो पाकिस्तान को चाहिए वो संजय राउत कर रहे हैं. दूसरी घटना हम सबने देखी है, सैम पिट्रोदा जो राहुल गांधी जी के सलाहकार हैं, उन्होंने भाषण में ये कहा कि भाई दुनिया में मैं जब घूमता हूं तो पाकिस्तान में जाता हूं तो अपने घर में ही आया हूं. ऐसा उनको लगता है. जहां दाऊद और इतने इंटरनेशनल टेररिस्ट है उसको पाकिस्तान को अपना घर मानने की कांग्रेस की भूमिका है. उसके खिलाफ संजय राउत उबाटा सेना मुंह नहीं खोल रहे. तीसरी बात हमने देखी कि यासीन मलिक, इसने कोर्ट में जो एफिडेविट दिया वहां पर उसने कहा कि मुंबई पर हमला करने वाला, आतंकवादी हमला करने वाला हाफिज, इसको यासीन पाकिस्तान में जाके मिला तो कांग्रेस के नेता मनमोहन सिंह जी ने उसको शाबाशी दी. ये भी हिंदुस्तान विरोधी पाकिस्तान की समर्थन की भूमिका, इसके ऊपर संजय राउत उबाटा सेना ने मुंह नहीं खुला. ये तीनों बयां करती है कि ये सभी भूमिकाएं हिंदुस्तान के पक्ष में नहीं, पाकिस्तान को चाहने वाली संजय राउत और उबाटा सेना कर रहे हैं. बहुत जल्दी उनको पाकिस्तान भूषण पुरस्कार मिलेगा. आशीष जी, BMC का जो डिपॉजिट था वो कम हो रहा है, अपोजिशन आरोप लगा रहा है. बात तो सही है, BMC का डिपॉजिट 3 सालों में 12,000 करोड़ रुपए कम हुआ, लेकिन इसका पापी, इसका दोषी जो है वो उद्धव जी की सरकार, उद्धव जी और आदित्य जी है.
उद्धव जी जब मुख्यमंत्री थे और आदित्य जी महापालिका में ध्यान देते थे, तब कोरोना के समय सामान्य आदमी खुद को, नागरिकों को मदद चाहता था, तब अपने नजदीकी बिल्डरों को मदद करके पैसा बांटने के लिए 12,000 करोड़ रुपया बिल्डरों का इन्होंने माफ किया, प्रीमियम में छूट दी। वो 12,000 करोड़ अगर बीएमसी को मिलता तो ये फिक्स डिपॉजिट में तकलीफ नहीं होती। ये 12,000 करोड़ रुपया जो कम पड़ा है वो उद्धव जी और आदित्य जी का पाप है। आशीष जी, एक सवाल और भी है कि जिस तरीके से होर्डिंग गिरी थी, आज रिपोर्ट्स आई है, कैसे देखते हैं और उसके आगे सरकार ने क्या निर्णय लिया? आज जो दुर्घटना घाटकोपर में हुई थी मुंबई में, और हम सबको उसकी जानकारी है कि 17 से ज़्यादा लोगों की मृत्यु हुई थी। बहुत बड़ा इस प्रकार का ये होर्डिंग, और उसके कारण जान और वहाँ की मालमत्ता दोनों का नुकसान हुआ था। उसके इंक्वायरी की कमेटी राज्य सरकार ने लगाई थी, उसका रिपोर्ट आया था। उस रिपोर्ट के आधार पर आज कैबिनेट में चर्चा हुई और उस रिकमेंडेशन में स्पष्ट दिखाई देता है मुंबई महानगर पालिका की कोई भी परमिशन लिए बिना होर्डिंग लगाई गई थी। मुंबई महापालिका की पॉलिसी 40 बाय 40 की होर्डिंग लगाने की है, ये 180 फुट की होर्डिंग थी, तो पॉलिसी को भी तोड़ा गया। वो जगह राज्य सरकार की मालिकियत की है, उसको रेलवे की मालिकियत को दिखाकर परमिशन देने का काम किया गया। तब के रेलवे कमिश्नर से लेके बाकी सब लोग उसमें दोषी है, ये सभी जानकारी के रिपोर्ट में आया है। माननीय मुख्यमंत्री महोदय ने ये सभी विभागों को इसकी कॉपी नगर पालिका, महानगर पालिका को देकर उस आधार पर एक्शन टेकन रिपोर्ट कुछ महीने में दे दे, 2 महीने में दे दे, इस प्रकार की बात की है। और उस आधार पर आगे चल के होर्डिंग की क्या पॉलिसी होगी वो पूरे राज्य के लिए एक तरीके से होनी चाहिए। इसके लिए सभी नगर पालिका, महानगर पालिका प्राधिकरणों से चर्चा करके धोरण बनाया जाए, इसके बारे में रिकमेंड किया। आशीष जी, डांडिया का इस समय चल रहा है पूरे मुंबई चलो में। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।